एक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, आणि जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. तर कालचा विषय आपला दुरितांचे तिमिर जावो, दुरिताची तिमिर जावो, म्हणजे थोडक्यात पापाचा अंधकार दूर होवो असं. आणि मग पापाचा अंधकार दूर झाला म्हणजे झालं का, तर नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी श्री संत निवृत्तीनाथ महाराजाकडे मागणी केली की या संपूर्ण जगातील दुरिताचा म्हणजे पापाचा अंधार दूर होवो. त्याबद्दल काल आपण भरपूर आणि सूक्ष्म सविस्तर चिंतन केलं. मग अंधार जाण्याकरता, अंधकार हा शब्द शास्त्रीय शब्द आहे, अंधकार नाही, तो अंधकार असा तो अंधार म्हणा. तर अंधार जाण्याकरता सूर्याचा उदय व्हावा लागतो, बरं आहे का नाही. सूर्याचा उदय झाल्याशिवाय अंधकार जाणार नाही, आणि अंधकार घालायचा असलं तर सूर्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही. मग काल आपण तो दुरिताचा नाम पापाचा अंधार, मग तो कुठं शरीरावरती राहतो का, इंद्रियावरती राहतो का, मग कुठं राहतो तो म्हणजे वृत्तीवरती राहतो, माणसाच्या वृत्तीवरती राहतो. मग आता इथं हा या संपूर्ण सृष्टीत पसरलेला अंधार असतो. मग त्या अंधाराला निवृत्त करण्याकरता सूर्याचा उदय होतो. त्याला काय म्हणतात, पूर्व दिशेला सूर्याचा उदय होतो. मग जिथं अंधार असतो तिथं सूर्याचा उदय होतो, तिथला अंधार दूर होतो. मग आता अंधार कुठे आहे, आपला वृत्तीमध्ये, माणसाच्या मनोवृत्तीमध्ये अंधार आहे. मग सूर्याचा उदय कुठे झाला पाहिजे, वृत्तीवरतीच उदय झाला पाहिजे ना. हा बाहेरचा सूर्य काही तो अंधार दूर करू शकत नाही. आणि सूर्याचा उदय व्हायचा तर मग तो शरीराच्या कोणत्या भागात होईल, तो जिथं अंधार आहे, त्या अंधकार आहे, तिथंच तुम्हाला सूर्याचा उदय झाला तर तो अज्ञान अंधार दूर होईल, पापाचा अंधार दूर होईल. आणि तो अज्ञानाचा अंधार, पापाचा अंधार वृत्तीवरती असतो, आणि म्हणून त्या प्रत्येकाच्या वृत्तीमध्ये सूर्याचा उदय झाला पाहिजे. मग तो सूर्य कोणता, तर त्याला म्हणतात स्वधर्माचा सूर्य. आणि प्रत्येकाच्या वृत्तीमध्ये स्वधर्माचा सूर्याचा उदय झाला तर त्या वृत्तीमध्ये असणारा दुरिताचा नाम पापाचा अंधार तो आपोआप दूर होईल, अशी ही या ओवीतली दुसरी मागणी आहे. माऊली म्हणतात, जसा दुरिताचे तिमिर जावो, आणि त्याच जागेवरती विश्व स्वधर्म सूर्य पाहो. विश्व म्हणजे संपूर्ण, इथं काय एक देश असं काय नाही. देश, काल, जाती, वर्ण, भेद रहित संपूर्ण विश्वातले जे जीव आहेत, त्यांच्या ठिकाणी ज्या वृत्ती आहेत, त्या ठिकाणी जो दुरिताचा पापाचा अंधार आहे, त्या प्रत्येकाच्या वृत्तीमध्ये स्वधर्म सूर्याचा उदय हो, म्हणून दुरिताचे तिमिर जावो. आणि स्वधर्म सूर्य काय, विश्व स्वधर्म, संपूर्ण विश्व स्वधर्म नाम आपल्या वृत्तीमध्ये स्वधर्माचा सूर्याचा उदय झाले सर्वांनी आपला आपला तो पाहो, अशी ही मागणी आहे. तर स्वधर्माचा सूर्य, काय ताप येतो. स्वधर्माचा सूर्य म्हटल्याच्या नंतर तुम्हाला धर्म म्हणजे काय आणि त्याचा उदय होतो म्हणजे काय हे पाहिलं पाहिजे. तर धर्म याचा अर्थ काल जसं आपण ठरवलं, काय चिंतन केलं काल, व पाप आणि पुण्य हे काही समाज ठरवू शकत नाही किंवा कायदा त्याचा निर्णय घेऊ शकत नाही. तर त्याच्याकरता एक विशिष्ट प्रकारचं शास्त्र असतं. मग त्याचप्रमाणे धर्म म्हणजे काय असतो. मग धर्माचा निर्णय काय समाज घेतो का, नाही. धर्माचा निर्णय काय शासन घेतं का, धर्माचा निर्णय काय कायदा घेतो का, कोणी एखादा जज सांगतो का. धर्म म्हणजे काय हे कोणालाही ठरवता येत नाही, हे शास्त्र ठरवतं. अशी गोष्ट आहे.
ज्याची सिद्धी करायची त्याकरता पहिली गोष्ट त्याच्याकरता एक श्रुती लागते म्हणजे प्रमाण, आणि दुसरी काय लागते त्याला श्रुती, युक्ती आणि अनुभूती लागते. म्हणजे त्याच्याकरता त्याचं एक काय लागतं, लक्षण लागतं. लक्षणात बसलं तर मग तो विषय सिद्ध, ती गोष्ट सिद्ध होत असते. पण धर्म धर्म आपल्या मनी सांगण्यापेक्षा धर्माचं एक लक्षण आहे. काय आहे? अन्य आश्रितत्वे सते अस्वतंत्रता. म्हणजे याचा अर्थ अस्वतंत्रता. धर्म हा स्वतंत्र राहत नाही, धर्म हा धर्मीच्या आश्रित राहतो. आणि अन्य आश्रितत्वे सती, दुसऱ्याच्या आश्रित राहून जो अस्वतंत्र असतो त्याला म्हणतात धर्म. समजलं? म्हणजे थोडक्यात कल्याणकारी कर्म, जे कर्म कल्याण करणारं असतं ते त्याला म्हणतात ते धर्म. धर्म याचा अर्थ हे जे वडील जे जे करतील त्यांना धर्म ठेविते. तर बरेच लोक धर्मालाच अधर्म समजतात आणि अधर्मालाच धर्म समजतात, कारण ते त्यांच्या मनाची मांडी असतात. पण तसं नाही. मग आता धर्म, धर्म म्हणजे एखादी क्रिया आहे का? नाही. धर्म म्हणजे एखादी समजूत आहे का? नाही. धर्म एखादी यज्ञ केला, मग यज्ञ हा धर्म आहे काय? त्यात आहुती टाकणं हा धर्म आहे का? नाही. किंवा अग्नी प्रगट झाला तो धर्म आहे का? किंवा ब्राह्मण मंत्र म्हणतात तो धर्म आहे का? मग ज्ञानेश्वरी वाचणं हा धर्म आहे का? धर्म तो नाही. तो ज्ञानेश्वरी वाचणं, अभंग पाठ करणं, भजन करणं, यज्ञ करणं हे धर्माला जन्म देणाऱ्या क्रिया असतात. ह्या काय असतात? धर्माला जन्म देणाऱ्या क्रिया असतात. आणि म्हणून विहित कर्मजन्यत्वम धर्मत्वम, विहित कर्मजन्य इति असा धर्म असतो. एक विशिष्ट प्रकारची क्रिया केली की त्या क्रियेतून जसं पाप होतं काल सांगितलं, तसं एक विशिष्ट क्रिया केली की त्या क्रियेतून एक अपूर्व निर्माण होतं, म्हणजे आपण त्याला पुण्य म्हणतो, त्याला धर्म असं म्हणतात. म्हणजे क्रिया म्हणजे काही धर्म नाही, शरीर इंद्रिय आणि त्यातून होणाऱ्या क्रिया कर्म. क्रिया धर्म नाही, कर्म धर्म नाही. धर्म त्यातून निर्माण होणार एक विशेष प्रकारचा अपूर्व, त्याला म्हणतात धर्म. वेद प्रतिपाद्य प्रयोजनवत अर्थ त्याला म्हणतात धर्म. वेदांनी प्रतिपाद्य केला असावं आणि प्रयोजन नाही, प्रयोजनवत, प्रयोजनाप्रमाणे. प्रयोजन तर भोजनही प्रयोजन असतं, मग काय त्याला काय तो धर्म असतो काय तो? आणि वेदांनी सगळी दुनिया प्रतिपादन केली, तो धर्म असतो का? नाही. म्हणजे वेद प्रतिपाद्य असला पाहिजे आणि प्रयोजनासारखी गोष्ट असा जो अर्थ असतो त्याला धर्म असं म्हणतात. तर असं आहे थोडक्यामध्ये. प्रत्येकाने म्हणजे तार्किकाने पण धर्माचं लक्षण केलं आहे. त्या 4 वाक्यात धर्माचं लक्षण केलं आहे. तार्किकाचं म्हणणं असं आहे, यागजन्य स्वर्गजनक वृत्ती गुणत्व व्याप्यम जातिमान इति धर्म, हा असा धर्म आहे त्यांच्यात. म्हणजे यागजन्य स्वर्गजनक वृत्ती गुणत्व, याग केला आणि त्या यागातून स्वर्ग प्राप्त होणारा जो गुण असतो आणि त्या गुणत्वाने व्याप्य जो असतो त्याला धर्म म्हणतात, असं तार्किकांचं लक्षण आहे. तर ते जाऊ द्या. त्या लौकिक म्हणजे कोण? 4 वाक्याचं म्हणणं असं आहे, क्रिया साध्यत्वे सती श्रेयस्कर इथे धर्म, हा म्हणजे क्रियेने साध्य केला जातो तो, आणि श्रेयस्कर आहे व श्रेयस्कर आणि प्रेयस्कर त्यांच्यात, तर त्याला धर्म असं म्हणतात. तर तो काही विषय नाही. तो हे लोक इतर शास्त्रकारांच्या व्याख्या त्या विशेषतः धर्मलक्षण जे वेदांनी शास्त्रांनी केलं असतं ते. मुळात धर्म म्हणजे काय? आधी मी व्याख्या सांगितली, जो अस्वतंत्र आहे आणि दुसरी गोष्ट आणण्याच्या आश्रित राहतो, पण तो नेमकं करतो काय? धर्माची गरज काय आहे? तर ज्या धर्मामुळे धर्माचं लक्षणच असं केलं आहे काय? धरती लोकानिति धर्म, हा जो लोकांना एकत्र बांधून ठेवतो, टिकून ठेवतो, त्याला म्हणतात धर्म. समाजाला सगळ्याला एकत्र बांधून जो ठेवतो त्याला म्हणतात धर्म. किंवा ध्रेयते अनेन तद धर्म, ध्येयते म्हणजे जो लोकांकडून धारण केला जातो, ध्येयते नाम धारण केला जातो, अनेन नाम लोकां, समाजाकडून जो धारण केला जातो त्याला धर्म म्हणतात. किंवा धरती लोकां,
किंवा जो संपूर्ण लोकांची धारणा एकत्र टिकून ठेवतो त्याला म्हणतात धर्म. असा काय असतो तो धर्म? तर तो धर्म याचा अर्थ सर्वांना एकत्र बांधून ठेवले का? कोणी चोरी करू नये. हे एका समाजाकरता असतं का ते? नाही. प्रत्येकाने चोरी करावं, समाज राहील का एकत्र? नाही, नसून नाही सगळं. पण कोणी चोरी करू नये, परस्त्री गमन कोणी करू नये, कोणी हिंसा करू नये, हे समाजाला सगळ्याकरता आहे का नाही एकत्र जोडून ठेवणार आहे ना ते. असा धर्म. मग तो धर्म कुठे जन्माला येतो? तो त्या धर्माचं मूल काय असतं? तो धर्म कशातून उत्पन्न होतो? तो धर्म कशात वाढतो? आणि तो धर्म कशात प्रतिष्ठित होतो? आणि त्या धर्माचा नाश कशामुळे होतो? एवढ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या. मग त्या धर्माचं मूळ काय असतं? ते वेदोखिलो धर्ममूलम, वेदोखिलनम वेदा अखिला धर्ममूलम. संपूर्ण वेद हा सर्व धर्माचं अखिल म्हणून म्हणतात वेद हा. वेद हा अखिल हा धर्ममूलम. धर्माचं मूल म्हणजे काय? कोणते धर्म असला तर त्या सर्व धर्माचं मूळ काय आहे? वेद हा धर्माचं मूल आहे. सत्या जायते दया दानेन वर्धते. सत्यापासून धर्म जन्माला येत असतो. मग काय आलं? सत्य काय असतं ते? मग सत्क्रिया असेल, सद्बोलणं असेल, सत जाणणं असेल. ज्याने सत जाणणं ते धर्माला जन्म देतं. जो सत्य बोलतो ते धर्माला जन्म देतं. जे सत्य वागतो, सत्य पाहतो, सत्य ऐकतो, हे सर्व सत्या जायते धर्म हा. सत्यापासूनच धर्म जन्माला येतो. आणि तो जन्माला आला काय? एखाद्या बी उगलं, झाड उगलं आणि मग ते मोडून टाकलं, जमेल का ते? मग वर्धते. त्याला काय करता? तर तो धर्म उत्पन्न झालेला धर्म वाढण्याकरता प्राणी मात्रावर दया करावी लागते. दानाने आणि दयाने वर्धते. धर्माची वृद्धी होण्याकरता काय सांगितलं? दया दानेन वर्धते. दयाने दानाने तो वर्धतो. तो क्षमायाम तिष्ठती. आणि क्षमेमध्ये काय होतं? तो स्थिर आणि पुष्ट होतो. क्षमेने काय होतं? तो पुष्ट होतो. आणि क्रोधात विनश्यती. आणि क्रोधाने काय होतं? त्याचा नाश होतो. धर्माचं मूल काय आहे? वेद. आणि धर्माचं जनक कोण आहे? सत्य. आणि धर्माचं वाढवणारं कोण आहे? दया आणि दान इत्यादी. शांती आणि धर्माला पुष्टी देणारं कोण आहे? क्षमा. आणि धर्माचा नाश करणारं कोण आहे? क्रोध. म्हणून सत्या जायते दया दानेन वर्धते क्षमायाम तिष्ठती क्रोधात नश्यती. असं हे धर्माला जन्म देणारे आणि धर्म उत्पन्न करणारे, धर्म वाढवणारे, धर्म स्थिर करणारे आणि धर्माचा नाश करणारे कोण कोण आहेत हे मी आपल्याला सांगितलं. असा जो धर्म असतो तो महाभारतामध्ये धर्माचं वर्णन केलं आहे. धर्म कशाला म्हणतात? धारणात धर्मित्याहो धर्मेन विधृता प्रजा. म्हणजे धारणेला धर्म म्हणतात. आणि त्या धर्मामुळे विधृता प्रजेला धारण केल्या जाते त्याला धर्म असं म्हणतात. जो धारण करता धारणा धर्ममित्याहो. धारणा म्हणजे धारणेमुळे धर्म म्हणतात. आणि ती धारणा प्रजेला एकत्र बांधून ठेवते म्हणून त्याला धर्म म्हणतात. ह्या धारण संयुक्त स धर्म इति निश्चय असं महाभारतामध्ये म्हणलंय. जो धारणम संयुक्त जो धारणेने संयुक्त असतो त्यालाच काय म्हणतात? धर्म असा आहे. तुम्हाला धर्माची उत्पत्ती सांगितली, धर्माचं लक्षण सांगितलं, धर्माचं स्वरूप काय असतं. धर्म कसा चौकोनी असतो का? गोल असतो का? काळा असतो का? पांढरा असतो का? धर्माला कोणताही आकार नाही, धर्माला कोणतं रूप पण नाही. आणि धर्म म्हणजे काही शब्द पण नाही. धर्म कोणत्या इंद्रियाचा विषय पण होत नाही. मग तो काय हाताला लागतो का? तो गोल चौकोनी असं काय नसतो. मग काळा पिवळा असं पण काय नसतो. मग धर्माचं नेमकं स्वरूप काय असतं? तर धर्माचं स्वरूप असं सांगितलंय त्या ठिकाणी. वेदस्मृती सदाचार स्वच्छ प्रियतात्मनः
एतच्चतुर्धम प्राहु साक्षात धर्मस्य लक्षणम. हे 4 प्रकारचे धर्माचे लक्षणं सांगितलेले आहेत. धर्माचं स्वरूप वेद, स्मृती, सदाचार आणि स्वस्य प्रियतात्मनः. आपल्या अंतकरणाला संतुष्ट समाधान जे देतं त्याचप्रमाणे सदाचार असतो, स्मृती असते, वेद असतं. हे काय प्रत्यक्ष धर्मस्वरूप आहे ते. आणि म्हणून येतच चतुर्धम प्राहु साक्षात धर्मस्य लक्षणम. मग धर्माचे दुसरे 5 स्वरूप सांगितले. काय? अहिंसा, सत्यमस्तेयम, शौचमिंद्रिय निग्रह, एतम सामासिकम धर्मं चातुर्वर्णेषु अब्रवीत म्हणून असं हे धर्माचं वर्णन केलं आहे. काय? अहिंसा, सत्य, अस्तेय, शौचम, इंद्रिय निग्रह आणि याला म्हणतात हे सामासिक धर्म. हे धर्माचं काय? अहिंसा हे धर्माचं स्वरूपच आहे. सत्य हे काय? धर्माचं स्वरूपच आहे. म्हणजे सत्यातून धर्म जन्माला येतो म्हणजे सत्य हेच धर्माचं स्वरूप आहे. अहिंसा हेच धर्माचं स्वरूप आहे. अस्तेय म्हणजे चोरी न करणं हे धर्माचं स्वरूप आहे. असं आहे. हिंदी अत्यंत सुचिरभूत राहणं, बाह्य सूची हे धर्माचं स्वरूपच आहे. इंद्रियाचा निग्रह हे सुद्धा धर्माचं स्वरूपच आहे. असं एकूण सामाजिक धर्म याला असं म्हणतात, सर्वांच्या करता असा जो धर्म आहे. म्हणून धर्माची गोष्ट असे अजून दुसरे 10 लक्षणं सांगितली धर्माचे, ते सांगतो मला. धृती, क्षमा, दमोस्तेयम, शौचमिंद्रिय निग्रह, विविधा, सत्यम, क्रोधो, दशकम धर्म लक्षणम. हे 10 सांगितलेले आहेत. धृती, क्षमा, दम, आस्तेय, शौचम, इंद्रिय निग्रह आणि विविधा, सत्यम, अक्रोध असे 10 लक्षणं धर्माचे सांगितले, स्वरूप सांगितलेलं आहे धर्माचं. तर तो असो भाग. अनेक प्रकारचे किती काही धर्माचे फार मोठं व्यापक स्वरूप आहे धर्माचं. धर्माचं वर्णन करता करता 4 दिवस वर्णन केलं तरी पोरी पडणार, आपण त्यात कमी पडणार आहेत, असं धर्म व्यापक. तर आपल्या इथं काय सांगायचं आहे? स्वधर्म. तर असा जो धर्म आहे तो वृत्तीवरती तो स्वधर्माचा सूर्य उदयाला येतो. तर स्वधर्म म्हणजे नेमकं काय? तो वर्णधर्म, आश्रमधर्म, सामान्य धर्म, व्यक्तिधर्म, राजधर्म, नीतिधर्म, देशधर्म, विश्वधर्म आणि मग स्वधर्म. हे सगळे एवढे धर्म आहेत का 100? हे सगळे 100 नाही, 200 धर्म आहेत. ते एवढे खूप जेवढे आहेत तेवढे धर्म असतात. पण त्याचं स्वरूप एक असतं. त्याचं काय असतं? स्वरूप एक असतं. काय असतं ते? आता वर्णधर्म आहे. वर्णधर्म गेले तुम्हाला. आता आपण सत्कर्मवृत्ती वाढू ते सांगत असताना शमोदमस्तप शौचम शांतिरार्जवमेव च ज्ञान विज्ञानमास्त्यक्यम ब्रह्मकर्म स्वभावजम. हे ब्राह्मणाचे काय? ते वर्ण, ब्राह्मण वर्णाला. ब्राह्मण म्हणजे जो विद्वान तपस्वी मनुष्य असतो त्यालाच ब्राह्मण म्हणतात. जातीचा प्रश्न येत नाही ते. आणि मग दुसरं काय? शौर्यम, धृतिर्दाक्ष, युद्धचापि पलायनम, दानमीश्वर भावश्य क्षात्रं कर्म स्वभावजम. जो प्रजेचं पालन करतो, युद्ध करतो, हे त्याचे काय? ते वर्ण. त्या वर्णाला, त्या वर्णाच्या वाट्याला आलेले हे सगळे कर्म आहे ते. आणि कृषी गौरक्ष वाणिज्यम वैश्य कर्म स्वभावजम. आणि पुढे शूद्रशापी स्वभावजम. त्या सगळ्यांची सेवा करणं म्हणजे हे काय? कृषी गौरक्ष वाणिज्यम. हे ते त्याच्या वैश्याच्या वाट्याला आलेले हे काय आहेत? कर्म आहे ते. मग आता एक शब्द पक्का लक्षात ठेवायचा. जे ज्याचं कर्म असतो तेच त्याचा धर्म असतो. समजलं का? ज्याच्या वाट्याला जे कर्म आलं मग त्याला तोच त्याचा धर्म असतो. मग आता तसं जसे वर्ण धर्म आहेत, मग दुसरा आश्रम धर्म येतो. काय येतो? ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यासी. हे 4 काय इथे? आश्रम. हे 4 काय इथे? आश्रम. मग 4 आश्रमापैकी प्रत्येकाच्या वाट्याला ब्रह्मचारी धर्म घोकावे अक्षरे. आता आपण सगळे ब्रह्मचारी आहेत का नाही? मग आपण ब्रह्मचारी माणसाने काय करायचं? अक्षर घोकायचे, गीता पाठ करायचे, स्तोत्र पाठ करायचे, गाभंग पाठ करायचा, ज्ञानेश्वरी पाठ करायची, अध्ययन करायचं,
संपूर्ण अध्ययन करणं हाच ब्रह्मचार्याचा काय आहे? आश्रम धर्मच आहे तो. त्याच्या वाट्याला आलं हे काय आहे? जसं वर्णाच्या वाट्याला आलं जे कर्म तो त्याचा धर्म आहे, तसं या आश्रमामध्ये विभागून दिलेलं जे कर्म आहे तोच त्याचा काय आहे? धर्म आहे. म्हणून ब्रह्मचारिणी अक्षर घोकणे अध्ययन करणे हाच त्याचा काय आहे? धर्म आहे. आणि दुसरा गृहस्थी पंचयज्ञ करणं, पंचमहायज्ञ करणं हाच त्याचा काय? तो धर्म आहे. पाठीमागे गेला होऊन तो विषय आपल्याला त्याचा. तसंच वानप्रस्थी संयुग तरी वियोग ते वर्णन केले का त्याचं, म्हणजे त्यांनी काय करू? वानप्रस्थ आश्रम घ्यावं आणि मग त्यांनी तसा तो काय तो वानप्रस्थाचा जे कर्म आहे तेच त्याचा धर्म आहे. आणि शेवटी संन्यासाला जे सांगितलेले कर्म आहेत तोच त्याचा. का संन्यासाला काही कर्म नसतात, सर्व त्याग असतो त्याचा, तेच त्याचा काय तो धर्म. थोडक्यात वर्णाच्या ज्या ज्या वर्णाला उचित गीतेने साक्षात भगवंताने सांगितलेले जे जे कर्म आहेत, लोक ते जातीवरती वाटतात. ते जातीवरती नाही, भगवंताने असं चातुर्वर्ण्यम माया सृष्टम गुण कर्म विभागशः, अक्षरशः काही लोक याच्याकडे डोळे झाक करतात. इथं जातीचा काय प्रश्न नाही. एखादा धनगर सुद्धा ब्राह्मण असू शकतो. त्याचं कारण काय आहे? गुणकर्म विभागशः. ज्याच्या अंगात ब्राह्मणाचे सगळे शम दम तप हे जर गुण असतील त्याच्यात, तो ब्राह्मणच आहे. तो जन्मना जाय ते शूद्रान संस्कारात बीज उच्चते, त्याला ब्राह्मणच म्हणतात ना. मग गुणावरून असतं का जातीवरून असतं? ते गुणावरून असतं, कर्मावरून असतं. त्याच्या कर्मावरून त्याच्या गुणावरून तो त्याचा धर्म ठरतात, त्याचं कर्म ठरतं. आणि त्याचं कर्म हाच त्याचा काय असतो? धर्म असतो. लक्षात राहील का नाही? हाच त्याचा धर्म असतो. याला म्हणतात वर्ण धर्म, आश्रम धर्म, सामान्य धर्म. तर सामान्य धर्म काय असतो? सर्वांच्या करता एकच. आता ब्राह्मणाकरता सांगितले, क्षत्रियाकरता सांगितले, वैश्याकरता सांगितले, हे काय झाले? विशिष्ट त्यांच्याकरता सांगितले. पण सगळ्यांच्या करता एक जो धर्म असतो त्याला म्हणतात सामान्य धर्म. सामान्य धर्म म्हणजे काय? चोरी करू नये, हे कोणाकरता आहे? सर्व कर. हिंसा करू नये, हा काय आहे? सामान्य. सर्वांना प्रेम द्यावं, सगळ्यावरती दया करावी, सर्वांना क्षमा करावी, सत्याने वागावं, हे हा काय आहे? सामान्य धर्म. म्हणजे संपूर्ण समाजाकरता जो धर्म असतो, सर्व समाजाकरता एकच जो असतो त्याला म्हणतात सामान्य धर्म. समजलं? वर्ण धर्म तुम्हाला समजले, आश्रम धर्म समजले, आणि सामान्य धर्म पण समजला. तिसरा चौथा आहे व्यक्तिधर्म. प्रत्येक व्यक्तिगत एक धर्म असतो. एक मनुष्य म्हणून त्याला काय? त्याचा व्यक्तिधर्म असतो. व्यक्तिधर्म काय असतो त्याचा? तो माणूस म्हणून. आता तुमच्या ओळखीचा नाही, कोणी पाळखीचा नाही, तुम्ही रेल्वेत गेलात आणि एक म्हातारी बाई आहे किंवा लेकुरवाळी बाई ती उभी राहिली आणि तिला जागा नाही, मग तुम्ही काय करायला पाहिजे? उठायचं. त्याला माणुसकी धर्म म्हणतात ना, त्याला व्यक्तिधर्म आहे तो. आपण माणूस म्हणून. मग आता तुमच्या पुढे इथं समोर एखादी बेंडकी आली आणि त्याला त्याच्यावर बोटाचा पाय, याच्यात कोणता धर्म आहे? कोणत्या धर्मावालीने त्याच्यावर पाय देऊ आणि कोणत्या धर्मावालीने त्याचा पाय देऊ नये, असं आहे का? ते व्यक्तिधर्म आहे तो. ती व्यक्ती आहे ना, ती व्यक्तिधर्म त्याने तो पाळलाच पाहिजे. बरं काय बाबा, एखादा ब्राह्मण असला तिने बुटाचा पाय कोणत्याही माणसाच्या पायावर दिला, बेडकीवर दिला, मुंगीवर दिला, चालतो असं आहे का? ते काय? नाही 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 नाही. तर तो याचा अर्थ व्यक्तिगत धर्म त्यांनी पाळला पाहिजे. मग त्याला म्हणतात व्यक्तिधर्म. समजलं? आणि तिसरा काय तो चौथा त्याला म्हणतात राजधर्म. तर राजधर्म म्हणजे जे राज्य असतात त्याला सरकार म्हणतात. मग त्या सरकारने त्याच्याकडे दिलेलं जे संपूर्ण प्रजेचं पालन करणं, योग्य प्रकारे प्रशासन चालवणं, हाच काय त्यांचा तो राजधर्म आहे. कारण त्यांनी ती शपथ घेतलेली असते. तो राजधर्म आहे त्यांचा. तो तिथे गेलो तिने म्हणायचं का मी ब्रह्मचारी आहे आणि मी ब्राह्मण आहे आणि मी वैश्य आहे आणि हे तिथं नाही सांगायचं. तिथं त्यांनी काय ते स्वीकारल्यामुळे त्यांना तो राजधर्माचं पालन करणं हीच गोष्ट त्याच्याकरता असते. आणि मग नीतिधर्म. नीतिधर्म काय असतो? तो नीतिधर्म नियमाने वागणे. काही फार डोकेबाज असतात, ते त्या कुत्र्याला माणसाच्या भाषेत बोलतात. ती नीती आहे का? ती लोक म्हणले काय आता एवढा पावसा पाण्याचा, आता कुत्री इतके दिवस बाहेर येत म्हणले, आपण आता कुत्र्यांना गादीवर झोपू आणि आपण बाहेर चिखलात बसू म्हणले.
ही नीती आहे का? नाही. मासे इतके दिवसाचे पाण्यात राहतात म्हटले, किती दिवसाची गार झाली असेल तर त्या माशांना गोळा करून म्हणले आपण खाटावर झोपू आणि आपण पाण्यात राहू 4-6 दिवस. ही नीती नियम आहे का तो? हा सगळा नियम नाही. असा काही नियम नाही. त्याला नीती नियम म्हणतात ना. नीती ज्याला म्हणतात, नीतीने वागणं त्याची गोष्ट असते ती. बैलाला तुम्हाला काय म्हणतो, बैलाच्या गळ्यात आपण गाडी घालतो, नांगर घालतो, बैल हाकतो, पण त्याला काही नियम नीती आहे का नाही? आहे का नाही? त्याच्यात त्या गाडीची मागं जर एक ट्रक लावली लावली बैलाला वाढायला, असं असं कसं काय होईल ते? मग का तिथं काय ते नीती नियम येतो त्याला. आता तुमच्या लक्षात आलं ते नीती नियमाने कोणतीही गोष्ट करावी लागते. त्याच्यात तुम्हाला खूप प्रवचन केलं असतं पण काही गरज नाही त्याची करायची. नीती ही गोष्ट प्रत्येक ठिकाणी वापरावी लागते माणसाला. असा नीती धर्म असतो. आणि देशधर्म, प्रत्येक व्यक्तीने आपल्या देशाकरता पहिली गोष्ट देश आणि नंतर पहिला देश, नंतर धर्म आणि नंतर देव, अशी गोष्ट असते. देशच नसला मग धर्म कुठं पाळणार? आणि तुला धर्मच माहीत नाही तर त्या देवाचं कुठं दुकान मांडणार आहे तू? आणि म्हणून देश, धर्म आणि देव ही गोष्ट, देश याचा अर्थ प्रथम मी या देशाचा नागरिक आहे, या देशाची संपत्ती किंवा या देशाचा अभिमान किंवा या देशाचा विजय याकरता भावना असणं हे फार गरजेची गोष्ट असते. त्याला देशधर्म असं म्हणतात. राष्ट्रधर्म, देशधर्म वगैरे असे धर्म, ते देशधर्म असतो. आणि मग तसा असतो विश्वधर्म. विश्वधर्म म्हणजे ज्याला सर्वांना ज्याची गरज असते त्याला विश्वधर्म असं म्हणतात. आणि विश्वधर्म म्हणजे प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक जीव सगळ्या विश्वात आहेत की नाही ते. मग आता किडा, मुंगी, पाखरं, पशु, पक्षी, माणसं हे सगळे एकत्र केले. मग ह्याच्यामध्ये त्यात पशु पक्षी, त्याला वर्ण, आश्रम, सामान्य व्यक्ती ज्याच्यात येतात का ते नाही येतात. या सगळ्यामध्ये ज्याच्या वृत्तीवरती अज्ञान आहे त्या अज्ञानाच्या ठिकाणी सूर्याचा उदय व्हावा आणि तिथला अंधकार जावा, असा जो एक धर्म आहे, तो धर्म म्हणजे त्या प्रत्येकाच्या वृत्तीच्या ठिकाणी त्याला ज्ञानधर्म म्हणतात किंवा काय ज्ञानधर्म म्हणतात. असा सूर्य असतो, त्याचा उदय व्हावं म्हणजे काय? मग जसं तुम्हाला स्वधर्माचा सूर्याचा उदय झाला तर पापाचा अंधार जातो आणि ज्ञानधर्म सूर्याचा उदय झाला अज्ञानाचा अंधार जातो. मग माऊलीला दोन्ही अपेक्षित आहेत. म्हणजे ज्ञान सूर्याचा उदय हो आणि धर्म सूर्याचा उदय हो. पहिला धर्म सूर्याचा उदय झाला तर पाप अंधार जाईल, हा धर्माचा अंधार जाईल. आणि ज्ञान सूर्याचा उदय झाला अज्ञानाचा अंधार जाईल. आणि हा कोणा करताय? संपूर्ण विश्वाकरता. मग अमक्या देशाचा प्रश्न आहे का? नाही. मग अमक्या जीवाचा प्रश्न आहे का? नाही. सर्व जीवाकरता. आणि सर्व जगत म्हटलं ना, विश्व म्हटलं त्या ठिकाणी संपूर्ण ब्रह्मांड, ब्रह्मांडापेक्षा विश्व सगळं. ब्रह्मांड किती? 14, हे त्याच्यात 14 भुवन असतात, अनेक ब्रह्मांड असतात, पण विश्व त्या सगळ्याचा सामूहिक ज्यात असतो. जगत आणि विश्व हे शब्द कसे असतात? अखंड. ब्रह्मांड कशा असतात? अनंत ब्रह्मांडे उदरी. आणि हरी हा बाळक नंदा घरी. ब्रह्मांड अनेक असतात आणि त्याप्रमाणे भुवन सुद्धा अनेक असतात. लोक 14 भुवन आहेत की नाही? 14 भुवन आहेत. ब्रह्मांड अनेक आहेत, सूर्यमाला अनेक आहेत. आणि सगळे कोणाच्या पोटात आहेत? ते विश्वाच्या. त्यालाच म्हणतात विश्व किंवा जगत. मग असं एवढी माऊलींची एवढी उदात्त भावना आहे, असा स्वधर्म. आणि मग त्यात जो धर्म आहे तो धर्म काय आहे? धर्म सर्वांनी पहिली गोष्ट प्रत्येकाने धर्म आपल्या स्वधर्म सूर्याचा उदय कशाने होईल? आपल्या वृत्तीमध्ये सूर्याचा उदय करून घेतला पाहिजे. तो काही कोण येऊन करेल का? सत्यात जे आहे ते धर्म प्रत्येकाने आपल्या माऊली म्हणतात त्याच्या वृत्तीमध्ये काय स्वधर्माचा सूर्याचा उदय होवो अशी फक्त त्यांनी सद्भावना निर्माण केली. पण आपण काय करावं लागेल? ते प्रयत्न करावा लागेल ना. मग धर्म काय म्हटले ते? धर्म एव हातो हतहा. जो धर्माचं हनन करतो
जो धर्माचा हनन करतो त्याचा धर्म, आणि धर्मो रक्षति रक्षितः, जो धर्माचं रक्षण करतो धर्म त्याचा रक्षण करतो, धर्म त्याचं काय करतो, रक्षण करतो. आणि जो धर्माचं हनन करतो धर्म त्याचं नान करतो, त्याचा धर्मनाश करत असतो. आणि म्हणून अभिवादनशीलस्य काय अभिवादनशीलस्य वृद्धोपसेविना हे का नाही, चत्वारी तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम असं म्हणले का ते. मग हे आयुर्विद्या यशोबलम हे काही एक प्रकारचे धर्माचीच गोष्ट असते. ते अशाच असतो तो भाग. धर्म असा आहे, चलंती तारा रविचंद्र मंडलम चलच्च मेरू विचलेच्च मंदरम कदा काले पृथ्वीचलेच्चैव चलेन्न धर्म सुजनस्य वाक्यम. संतांचं वाक्य कधी चलायमान होत नाही. आणि धर्म हा कधी देश काल व्यक्ती वस्तू जो कोणाकडूनही चलायमान होत नाही, जो अचल असतो त्याला धर्म असं म्हणतात. तो कधी बदलत नसतो, असा जो धर्म असतो तो. आणि मग प्रत्येकाने तुम्हाला मग का सांगितलं, व्यक्ती धर्म सांगितला. सासूचे जे सासू म्हणून धर्म असतो, आणि सुनाच्या ठिकाणी सून धर्म असतो. तसाच प्रकारे पितृधर्म आहे, मातृधर्म आहे, पुत्रधर्म आहे. जसं आई लेकराला लहानपणापासून संगोपन करते तो त्याचा मातृधर्म आहे, आणि पिता त्याचं पालन करतो, त्याला सांभाळ हे करतो, त्याचा एक पितृधर्म आहे. आणि मुलाचं त्या आईवडिलाची सेवा करणे हा काय पुत्रधर्म आहे. तसा पतिधर्म एक विशिष्ट प्रकारचा, पत्नीचं काय करावं त्याला पतिधर्म म्हणतात. आणि पत्नीने पतीची सेवा कशी करावी हा एक पत्नीधर्म असतो. पत्नीधर्म, पतिधर्म, पुत्रधर्म, मातृधर्म, पितृधर्म हे सगळे धर्म आहेत. तसं मित्रधर्म असतो, शेजार धर्म पण असतो का नाही. मग मित्राने मित्राशी कसं वागावं गेलं आपल्याला ते असं. मग शेजार धर्म एक असतो का नाही, असं खेडेगावात पण शेजार धर्म आहे. जाऊ द्या काय शेजार धर्म आहे, शेजाऱ्याला कसं त्याचं वागून घ्यावं लागतं, शेजार धर्म आहे. आले त्याच्या गाय आपल्या मालामध्ये घेतली काठीन, लागला त्या मालकात कशाला गाय येऊ दिला, लागला मारायला त्याला, असं चालतं कुठं नाही. तुझा कुत्रा माझ्या दारात आलाच काहून, लागला मारायला आणि भांडणला, असं जमतं कुठते. मग त्याला म्हणतात तो शेजार धर्म आहे. आपलं त्याच्याकडे जातं, त्याचं आपल्याकडे येतं, हा शेजार धर्म पाळावा लागतो. असं शेजार धर्म त्याला असं म्हणतात. आणि मग तो जे सांगितलं तुम्हाला धर्मसंस्थापना आहे, धर्मसंस्थापनार्थ आहे संभव आम्ही युगे. भगवान जो धर्म होतो असा धर्म संस्थापन करण्याकरता, धर्माची स्थापना करण्याकरता भगवान अवतीर्ण घेतात. आणि हा सर्व तुम्हाला एवढे पोटजात सांगितले, पण मुख्य धर्म जो असतो ते धर्माचे प्रथम लक्षणं सांगितलेत. असे जे धर्म असतात, संतांचा धर्म आहे, वैष्णवांचा, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, त्यांचं पण एक स्वतंत्र धर्म सांगितला. त्यांची जबाबदारी ती अशी असते. भक्तनिष्ठावंत भावभक्तांचा स्वधर्म, भक्तांचा काय धर्म आहे ते निष्ठा ठेवावी हाच त्याचा धर्म आहे स्वतंत्र. असे प्रत्येकाच्या वाट्याला आलेले जे धर्म असतात तो असो. असा जो धर्म असतो तो धर्म त्या वृत्तीच्या ठिकाणी उदय होवो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तर म्हणजे थोडक्यात सूर्याचा उदय झाला, आपल्या सूर्याचा उदय झाला, सगळे पक्षी उठतात की नाही, सगळे पक्षी उठतात, किलबिल करायला लागतात, सगळे पशु पक्षी सगळे हालचाल करायला लागतात, सगळे माणसं उत्साहित होतात, सर्व क्रियाप्रवण होतात, आपल्या आपल्या कामाला लागतात, कोण स्नान करणं काय जे असेल ते सगळे, विद्यार्थी असतील, साधू संत असतील, गृहस्थी असतील, वृक्ष फलं फुलं, सूर्याचा उदय झाला का सगळे वेगळ्याच उत्साहात जातात ते, आणि सगळे अतिशय आनंदित होऊन आपल्या आपल्या कामाला लागतात. म्हणजे सूर्याचा उदय झाला रे झाला का तो काय प्रकारचा, एका प्रकारचा आनंदच. तसं वृत्तीमध्ये सकाळी उठल्याच्या नंतर जसं सूर्य उदय पाहून आनंद होतो, तसा प्रत्येकाच्या वृत्तीमध्ये स्वधर्माचा सूर्याचा उदय स्वधर्म सूर्याचा उदय पाहिल्यानंतर प्रत्येक जीवमात्राला काय होतो, तो अतिशय आनंद देणारी गोष्ट असते ती. आणि म्हणून तसा जीवनामध्ये स्वधर्माचा सूर्याचा उदय हो, आणि तो अंधकार संपूर्ण अंधकार जावो. आणि मग कोणाचा तो एकाचा नाही, संपूर्ण विश्व, आणि विश्वाचा प्रत्येकाच्या जीवनात सूर्याचा उदय हो. ह्या म्हणण्यामध्ये विश्व शब्दाची कल्पना
म्हणजे असं एक परीघ असतं. त्याचं काय त्याला म्हणतात एक परीघ. म्हणजे सगळा समाज हाच काय एक विश्व आहे. आणि आपलं ज्याचं एक त्याचं घर असतं ते त्याचं काय असतं, एक विश्वच असतं. एका माणसाचं जीवन हे त्याचं काय एक प्रकारचं विश्वच आहे. त्याचं एक घर विश्वच आहे, एक गाव त्याचं एक विश्वच असतं, त्याचा देश म्हणून त्याचं एक एक विश्वच असतं, समाज म्हणून एक विश्वच असतं, एक व्यवस्था असते, स्वकर्म असतं. प्रत्येकाला प्रत्येकाचा आपलं प्रत्येकाचं विश्व एक स्वतंत्र असतं. आणि त्या विश्वात त्याचा जो स्वधर्म असतो तो स्वधर्माचा सूर्य असतो. आणि त्याच्या विश्वात त्याचा उदय जर झाला तर त्याचं जीवन निश्चितच आनंद होणार आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, असा त्याच्या स्वधर्माचा सूर्याचा उदय हो. धर्म हा विचार सखोल आहे, त्याच्याबद्दल फार मोठमोठी भानगड आहे. धर्माच्या नावाने बोटं मोडणारी फार असतात. धर्म म्हणजे काय असतो, बऱ्याच लोकांनी असं जे वामपंथी लोक असतात त्या धर्माचं नाव घेतलं का त्यांचे डोळे विस्पारतात. ते म्हणतात धर्म अंधश्रद्धा आहे, धर्म हा मागासलेपणा आहे, धर्म हे आफूची गोळी आहे, धर्म सांगणारे हे कपटी आहेत, हे लबाड आहेत, लोकांना हे भोळ्या भाळ्या लोकांना लुबडतात ही माणसं. आणि म्हणून धर्म हा एक प्रकारचा समाजाला मागं खेचण्याचा एक सापळा आहे. म्हणजे थोडक्यात विज्ञानाला एक प्रकारचा खोडा घालणारा आहे, असा हा धर्म आहे. मग त्याला म्हणतात प्रगतीला बेड्या घालणारा हा धर्म आहे. म्हणून निरर्थक कर्मकांड करणं, समाजाला अंध बनवणं, अंधभक्त होणं आणि समाजाला बुरसटल्याच्या वितरत घेऊन जाणं, असा धर्म आहे. पहिला याला नष्ट करा, ह्या समाजातून हाकलून द्या त्याला, का धर्म नाहीच ही गोष्ट. हे असं कोण म्हणतात, याला म्हणतात वामपंथी. म्हणजे थोडक्यात अविचारी, पूर्वग्रह दूषित, यांनी ना कधी वेद पाहिला, या महामूर्खांना कधी शास्त्र वाचलं, या महामूर्खांना कधी संत वाङ्मय वाचलं. आणि ही महामूर्ख थोडक्यात हिंदू धर्माचे द्वेष्टे, शास्त्राचे द्वेष्टे, संतांचे द्वेष्टे. फक्त हे वामपंथी लिब्रांडो याला असं म्हणतात. हे वामपंथी या धर्माचा द्वेष करणे असतात. त्याला काय म्हणतात, ते प्रगतिवादी, विज्ञानवादी. यांचं विज्ञान कुठं सुरू होतं आणि कुठं बंद पडतं याची यांना अक्कल नाही. विज्ञान म्हणजे काय हे कळत नाही, अज्ञान म्हणजे काय हे कळत नाही, आणि ज्ञान म्हणजे हे काय कळत नाही, काहीच कळत नाही. हे पण कळत नाही, फक्त त्यांना भोगता येतं कुत्र्यासारखं. कुत्र्याला काय कुत्रा भोगतो, मग त्याला काय कळतं म्हणून भोगतो का तो? काय नाही, दुसरा कुठतरी भोगतो म्हणून हा भोकायला लागतो, एवढाच त्याचा अर्थ असतो. अशी भोकणारी कुत्री असतात. हे मानवतावादी, भोगवादी, वास्तववादी, झगमगाटामध्ये ज्या काळात हे आभासी दुनियामध्ये रमलेले असतात, याला धर्मबिर्म काय माहीत नसतो. आपल्या गावातल्या कुत्र्याला धर्म कळतो का? बैलाला कळतो का? डुकराला कळतो का? डुकराला कळत नाही, कुत्र्याला कळत नाही, बैलाला कळत नाही. म्हणून असं म्हणावं, ज्यांना धर्म काहीच कळत नाही त्याला कुत्री म्हणतात, त्याला डुकरे म्हणतात. त्याला पशु म्हणतात. पशुला काय धर्म कळत नाही, पशु धर्म मानतही नाही आणि पशुला धर्म कळतही नाही. मग आता जे मानत नाही आणि ज्यांना कळत नाही त्यांना काय म्हणायचं, ते प्रत्येकाने आपलं आपलं ठरवलं पाहिजे, असं तो भाग. म्हणजे हे काय म्हणतो त्याला, पाश्चात्य संस्कारवाली, हे परदेशाचे उच्चिष्ट चघळणारे, हे परदेशाच्या ह्या घाणीत थोबाड घातलेले, त्यांना भारतीय संस्कृतीचं महत्त्व नाही, त्यांना त्याचं ज्ञान पण नाही. आणि म्हणून धारणा धर्म त्या हो. अरे संपूर्ण समाजाला धारण करून बांधून एकत्र ठेवणं तो धर्म असतो. असं त्याच्यावर खूप मोठं बोलता येईल त्याला, पण आपल्या कामापुरतं जाऊ द्या, विषय असो. धर्माचा विषय सखोल आहे, ती एवढी गोष्ट नाही. मग थोडक्यात धर्म एक मानव जीवनाची त्याला काय म्हणतो, एक जीवनाची धारणा धरणारा एक नियम असतो, तो संहिता असते. धर्म हा एक काय मानव जीवनाची एक प्रकारची काय असते, संहिता असते. तुम्हाला आता देशाची एक नियमावली आहे का नाही, देश चालवायला, त्याप्रमाणे मग तुम्हाला एक मानवाची एक रेल्वे असते, ती रुळावून चालते का नाही, मग ती त्याला का तिची संहिता आहे. ती कुणीकडे दामटली जमल का ती रेल्वे, ती रुळावून चालू लागते. त्याप्रमाणे असतं. म्हणजे थोडक्यात
नियम ज्याला म्हणतात तो वाहने डाव्या बाजूने चालावेत, हा काय एक प्रकारचा नियम आहे. तसं माणसाच्या जीवनातली गोष्ट असते. त्याला तो असो, म्हणजे शासनाची नियमावली असते, एखाद्या कॉलेजची नियमावली असते, रस्त्यानं चालायची एक नियमावली असते. तशी माणसाच्या जीवनाची नियमावली म्हणजे काय असतो, तो एक प्रकारचा धर्म असतो. आणि अशा धर्माच्या बाबतीमध्ये सर्वांनी आपल्या आपल्या वृत्तीमध्ये आपल्या वाट्याला आले कर्म त्याचं आचरण करणं, हाच काय त्याच्या जीवनातला एक स्वधर्म असतो. आणि त्या स्वधर्माचा ज्ञानेश्वर महाराज असं म्हटलंय, जो जगी समान सकृपो हिताचा दाविता दीपू, आणि तो अमान्य केला बापू वेदू जेने. जर ज्याने वेद अमान्य केला तर त्याला मग या कारणे पै बापा जया आती आपली कृपा. आणि त्याने वेदाची निरूपा, वेद जो म्हणतो काय तस्मा शास्त्रम प्रमाणंते कार्य शास्त्र म्हणेल ते माणसाने सांडावे, ते राज्यही तृण मानावे, अन्न घेऊ म्हणावे विषही विरू, असे शास्त्राच्या मध्यप्रमाणे या कार्य. म्हणून असं म्हणलं, पय आयतापासून काढी हित देऊनी वाढवते, नाही का श्रुती पर्वती माऊली जगा. श्रुती आपल्या सगळ्यांचं हित पाहणारी आई असते. आणि म्हणून आपला स्वधर्म आपलं कल्याण करणार आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याकरता विशेष मागितलेलं आहे. थोडक्यात स्वधर्म म्हणजे वर्ण आश्रमानुसार आलेलं कर्म, तो ज्याने त्याने कर्म करणं हा त्याच्या वृत्तीतला स्वधर्म असतो. आणि तो जागा करणं. गीता सांगते, स्वधर्मपेक्षा अवेक्ष न विकंप तुम रसे, किंवा स्वधर्मेने धनश्री हा परधर्म भयावहा. असा स्वतःचा धर्म आपल्या वृत्तीमध्ये जर जागा केला तर संपूर्ण त्याचा अंधकार जाईल. आणि पुढे काय होईल मग, तो जो जो वांछेल तो तेला हो. मग कोणाला तर काही इच्छा होईल, कोण मला 10 रुपयाची इच्छा आहे, मग असं मला 10 रुपयाची इच्छा म्हटलं माऊलीने काय ते मागितलं का? मग ते मग जो जो वांछील तो तो लावो, त्याचा अर्थ काय आहे? जो जो वांछील तो तो लावो, तो मला चोरी करायची इच्छा आहे, मग ती त्याची इच्छा पूर्ण करायची माऊलीने मागणी केली का? ती नाही. मग म्हणजे पापाचा आणि अज्ञानाचा अंधार कुठे? वृत्तीच्या ठिकाणी. आणि सूर्याचा उदय कुठे सांगितला? वृत्तीच्या ठिकाणी. स्वधर्म म्हणजे धर्म सूर्य आणि ज्ञान सूर्य याचा उदय झाला तर त्या ठिकाणी पाप अंधार जाईल आणि अज्ञान अंधार जाईल. कुठं? वृत्तीच्या ठिकाणी. मग आता ज्याच्या वृत्तीमध्ये सूर्याचा ज्ञान सूर्याचा उदय झाल्याच्या नंतर तो कशाची इच्छा करेल? चांगलीच इच्छा करेल. तो दुसरीचं का? त्याचं विषय त्याचा झाला ना. ज्याच्या वृत्तीमध्ये स्वधर्माचा उदय झाला, स्वधर्म सूर्याचा उदय झाला, तर तो काय इच्छा करेल? भक्ती, ज्ञान, शांती, क्षमा, दया, सद्गुण, परमार्थ, सुख, समाधान, ही त्याला इच्छा होईल ना. मग ज्याला जो जो वांछील, जो जो इच्छा करील तो ते लाहो, त्याप्रमाणे त्याला प्राप्त हो. असं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्याला जी इच्छा असेल, पारमार्थिक चांगली इच्छा, त्याची ती पुरी हो. म्हणून माऊली म्हणतात, दुरिताचे ते मिरजाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणीजात पुंडलिक वरदा हरी. श्री ज्ञानदेव तुकारा, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.